नेवासा येथे प्रवचन सोहळ्याने व महाप्रसाद वाटपाने भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी। नेवासा येथील भगवान विश्वकर्मा मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाने भगवान विश्वकर्मा यांची जयंती संत महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रवचन सोहळ्याने व महाप्रसाद वाटपाने साजरी करण्यात आली। यावेळी काढण्यात आलेल्या प्रतिमा मिरवणुकीचे नेवासा शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। यावेळी विश्वकर्मा मंदिराचे हभप श्री उद्धवजी महाराज मंडलिक, महंत सुनीलगिरी महाराज, महंत रमेशानंदगिरी महाराज, रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, रामनाथ महाराज पवार, आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा मूर्तीचे पूजन करण्यात आले। झालेल्या प्रवचन सोहळ्यात रामनाथ महाराज पवार यांनी भगवान विश्वकर्मा यांचा महिमा व कार्य विशद केले। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान मंदिराचे अध्यक्ष, मंदिराचे प्रमुख इंजिनियर सुनीलराव वाघ, बबनराव राजे, राजेंद्र परदेशी, बाबासाहेब मोरे, मच्छिंद्र गव्हाणे, कामगार नेते कृष्णा डहाळे, केशव कोबर्डे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी झालेल्या जयंती सोहळ्याला ज्येष्ठ व्यापारी विजय गांधी, नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे, त्र्यंबकराव गायकवाड, बालेंद्र पोतदार, अनिल ताके, नगराध्यक्ष डॉ. करणसिंग घुले, धर्मरक्षक सोनूभाऊ परदेशी, रवींद्र जोशी, प्रताप चिंदे, राजेंद्र महाजन, अबादास येले, माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष अँड. संजय सुखदान, नगरसेवक महेश लोखंडे, निरंजन डहाळे, कृष्णा परदेशी, प्रवीण सरोदे, नगरसेवक अंकुश मस्के, संभाजी धोत्रे, स्वप्नील मापारी, अनिल शिंदे, डॉक्टर. राहुल चव्हाण, संदीप सरकाळे, जालिंदर गवळी, दिनेश व्यवहारे, पप्पू परदेशी यांच्यासह भगवान विश्वकर्मा मंदिराचे विश्वास सेवेकरी, इंजिनियर, बांधकाम कामगार क्षेत्रातील ठेकेदार, आर्किटेक्ट, कामगार बांधव यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी, सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भगवान विश्वकर्मा मंदिराचे अध्यक्ष इंजिनियर सुनीलराव वाघ यांनी उपस्थित संत मंडळींसह भाविकांचे आभार मानले। जयंतीनिमित्त दिवसभर विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वधर्मीय नागरिकांनी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। जेवणासाठी बसून घ्या, आलेल्या भाविकांनी जेवणासाठी बसून घ्या। आहे पुरातन आहे, आणखी त्याला कशी बळकटी देता येईल याच्याकरता आपण बाकीचं जे काही असेल ते बाजूला ठेवून आपण या कार्याला खूप काही मोठं सहकार्य करावं। अशा प्रकारचं व्यापक स्वरूप आपल्या इथं पाहायला मिळतं, नाही का? बांधकाम कामगार, इंजिनियर, मग सगळं अगदी पहिल्या शेवटचं काम अशा प्रकारचं रंगरंगोटीपर्यंत जरी असेल, रंगापर्यंत, या सर्वांचंही दैवत जर कोण असेल तर विश्वकर्मा भगवान आहे। आणि या सर्वांना एकत्रित घेऊन आपल्या नेवासा तालुक्याच्या विश्वकर्मा मंदिरामध्ये हे सर्व अशा प्रकारची मार्गदर्शनाच्या मुळेच आपण पुढचा प्रवास करू शकलेलो आहे। आज आपल्याला दिसतं या ठिकाणी बऱ्यापैकी काम झालेलं आहे। त्यामध्ये नगर पंचायतीचा एक खूप मोठा वाटा आहे। आपल्याला आता मागच्या वर्षी डीपीटीसी मधनं ते 2 कोटीचे कामं मंजूर झाले, त्याच्यामध्ये महेशराव